jungle. देशाचे केंद्रीय फूड प्रोसेसिंग व उद्योग मंत्री लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी माझ्यासारख्या 30 वर्षापासून आदरणीय रामविलासजी पासवान, सांगलीचे माजी आमदार पैलवान संभाजी पवार अप्पा यांच्या विचाराने कार्यरत होतो। गेल्या 30 वर्षात अनेक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मला लाभली। अनेक आंदोलने माझ्या राजकीय जीवनामध्ये मी केली। त्यापैकी प्रामुख्याने मराठवाडा विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नाव देण्यात यावे, कॅपिटेशन फी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळण्यासाठी अनेक आंदोलने उभी केली। लोक जनशक्ती पार्टीच्या येत्या काही काळात राज्यात पक्षाचा विस्तार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। दलित, बहुजन, मुस्लिम, वंचित समाजाला पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार आहे। केंद्र सरकारमध्ये आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA सोबत आहोत। पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांच्या राजकीय जीवनाच्या कालावधीत घेतला होता। तोच निर्णय चिराग पासवान साहेबांनीही परंपरा पुढे चालवली आहे। राज्यातही आम्ही महायुतीसोबत आहोत। आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर निवडणुका लढवणार असून आम्ही महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहोत। आमची केंद्रात NDA सोबत आघाडी आहे, तसेच राज्यात महायुतीसोबत आम्ही आहोत। त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना महायुतीने सन्मानाची वागणूक द्यावी, तसेच आगामी निवडणुकांमध्येही आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यास अनुसरून निवडणुकांमध्ये संधी मिळावी अशी आमची मागणी आहे। केंद्रातील मोदी सरकारने सबका साथ सबका विकास हे धोरण अवलंबून देशाला विकासाच्या मार्गावर आणले आहे। त्यामुळेच महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनीही राज्यातील सर्वसामान्यांच्या विकासासाठी विविध योजना आणल्या। त्या योजना राज्यातील दलित, शोषित, वंचित यांची प्रगती करण्याचा मार्ग आहे। मागासवर्गीय, दलित, OBC यांचा निधी शासनाने कुठेही वळते करू नये। असे केले सबका साथ सबका विकास होणे कठीण होईल, असे आवाहन त्यांनी शासनास केले आहे। प्रमोदजी कुदे, महाराष्ट्र प्रदेश यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली। मला महाराष्ट्राचं लोक जनशक्ती पक्षाचं रामविलास पासवान यांच्या गटाचं प्रदेशाध्यक्षपद गेल्या 4 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान साहेब यांनी नियुक्त केलं। खरं म्हणजे आमच्याबरोबर जवळजवळ 5-6 लोक महाराष्ट्रातून या पदासाठी इच्छुक होते, परंतु गेल्या 30 वर्षापासून मी केंद्रीय मंत्री आणि स्वर्गवासी आदरणीय रामविलासजी पासवान ज्यांचा उद्या वाढदिवस पण आहे, 5 जुलैला जयंती आहे। त्या जयंतीच्या अगोदर साहेबांनी बऱ्याचशा राज्याध्यक्षांची निवड केलेली आहे। जवळजवळ 5-7 लोकांच्यामधलं सगळ्यांचे बायोडेटा बघून आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये ज्यांचं काम आहे ते काम बघून साहेबांनी अध्यक्षपदाची धोरण मला सांभाळायला सांगितली। त्याबद्दल मी चिरागजी पासवान साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो। खरं म्हणजे गेल्या 30 वर्षापासून सामाजिक शैक्षणिक या क्षेत्रामध्ये आमदार संभाजी पवार यांच्यापासून ते दिग्रजमध्ये रामविलास पासवान साहेबांची सभा झाली होती जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी। तेव्हा मी पक्षाच्या कामाला सुरुवात केली आणि त्या दिवसापासून आज तागायत रामविलास पासवान साहेबांच्या विचारानं आणि त्यांच्या संघटनेचं मी काम पाहत आहे। गेली 30 वर्षाचं काम करत असताना प्रामुख्यानं मी अनेक अशी जी सामाजिक कामं आहेत त्या कामामध्ये मराठवाडा विद्यापीठाला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं याकरता अनेक आंदोलनं उभं केली। त्याचबरोबर सांगलीमधल्या कॅपिटेशन फीमध्ये सुद्धा पतंगराव कदम साहेबांना त्यावेळी शिक्षण मंत्री होते, त्यावेळेला रेल्वे स्टेशनवर काळं फासण्याचं कामसुद्धा आम्ही त्यावेळी केलं होतं, कारण विद्यार्थ्यांच्या कॅपिटेशन फीचा तो विषय होता। त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्यांच्या शैक्षणिक कामाकरता किंवा त्यांच्या फीज असतील किंवा त्यांना जे हे मिळत होतं त्या करता मी जास्तीत जास्त त्यावेळेला प्रयत्न करत होतो। पण अशातच आम्ही अनेक जन आंदोलनं उभा केली होती। येत्या काही काळामध्ये लोक जनशक्ती पक्षाचा म्हणजे केंद्रीय मंत्री स्वर्गीय रामविलासजी पासवान साहेब यांचं निधन झाल्यानंतर पक्षामध्ये थोडी शिथिलता आली होती, परंतु ह्या वेळेला मात्र ज्या वेळेला चिरागजी पासवान हे केंद्रामध्ये मंत्री झाले आणि आमचे मोदी सरकारमध्ये 5 खासदार निवडून आलेले आहेत
5 खासदार निवडून आल्यामुळं या 5 खासदारांनी जेवढे उभा केले होते बिहारमध्ये तेवढे 5च्या 5 खासदार आमचे निवडून आले आणि या NDAमध्ये 100% निकाल देण्याचं काम चिरागजी पासवान यांनी केलेलं आहे.